मढुरासारख्या ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येत आपल्या जिद्द, चिकाटी आणि कर्तृत्वाच्या जोरावर राजकीय व सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा 19 ऑगस्ट रोजी वाढदिवस। गेल्या 26 वर्षाच्या राजकीय प्रवासात शाखा प्रमुख ते शिवसेना जिल्हा प्रमुख आणि सावंतवाडी नगराध्यक्ष अशी विविध जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली। सडेतोड भूमिका, संघटन कौशल्य आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात धावून जाण्याची वृत्ती यामुळे सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात त्यांनी आपला मोठा जनसंपर्क निर्माण केला। त्यामुळेच कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये ते हक्काचा संजू म्हणून ओळखले जातात। कोरोना काळात नगराध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेली सामाजिक भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली। गरजू कुटुंबांना धान्य वाटप करण्यासोबतच क्वारंटाईन हॉस्पिटलसाठी 200 बेड उपलब्ध करून देत त्यांनी समाजकारणाची बांधिलकी दाखवून दिली। राजकीय क्षेत्रात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे त्यांच्या प्रवासातून दिसून येते। सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून ते सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संजू परब यांना संवेदनशील शिवसैनिक म्हणून गौरविले असून आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांना वाघासारखे काम करणारे दमदार नेतृत्व असे संबोधले आहे। आमदार निलेश राणे यांनीही संजू परब हे आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगत त्यांच्या सामाजिक व प्रशासकीय कार्याचे कौतुक केले। संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांकडून संजू आमचं आमदार असा नारा दिला जात असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सिंधुदुर्गातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि समाजकारणाची जोड असलेले हे नेतृत्व भविष्यात कोणती नवी भूमिका बजावते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। संजू परब यांना सिंधुदुर्ग संवाद परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा।